युट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे, मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि दुपारची वेळ माझा होता उपवास, त्यामुळे मी काही शब्दाने खिचडी बनवणार होते. तर मुलांना आता लागली होती भूक, त्या मुलांसाठी मी आता बनवते मसाला पापड. तर मसाला पापडची रेसिपी नक्की बघा आणि हॉटेलपेक्षा पण भारी लागते. जास्त काही साहित्य लागत नाही, जे घरचं आहे ना तेच साहित्यापासून बनतं आणि मुलं पण आवडीने खातात. कारण की बाहेरनं आणण्यापेक्षा ना घरी बनवून चारलेलं ना मुलं व्यवस्थित खातात, पोटभर पण खातात. कारण की बाहेरनं आणणं किती पण आणा तर पोट भरत नाही. घरी आपण केलं ना ते पोटभर लेकरं खातात, त्याचा मनसोक्त आनंद घेतात. तर आता बनवायचं आहे मला मसाला पापड. तर साहित्य बघून रेसिपी बघू, एकदम साधी सोपी सरळ आहे, काही जास्त लागत नाही, जास्त मेहनत पण नाही. तर चला साहित्य दाखवते. पापड बनवण्यासाठी बघा, उडदाचे पापड घेतलेत मी, 4-5 पापडे घेतलेत. हे घरचे पापड आहे, मी काही विकत आणलेलं नाही आहे, उन्हाळ्यामध्ये बनवले होते. आणि एक टमाटर घेतलं बारीक कापून, कांदा घेतला एक बारीक कापून, कोथिंबीर, ही शेजवान चटणी, हे डाळिंब, आलू भुजिया, शेव. तर आता आपण बनवायला सुरुवात करू. रेसिपी वापस बघून घ्या. टाकलं तापायला, आता पापड टाकून घेते मी. तेल थोडंच टाकलंय, थोडं तेलामध्येच हे करणार आहे. आणि घरात उपास चालू आहे, जास्त कोणी भाजीपाला ते खात नाही, मग तेल वेस्ट जातं. असेच आता मी तीन पापड भाजून घेते. तेल पण जास्त लागत नाही, कमी तेलात पण मस्त बायकी तळून निघतात. आणि उडदाचे पापड ना खायला पण एकदम रुचकर आणि चवदार लागतात. घरी बनवलेले ना मग तिथं विचारूच नका. जास्त भाजले कसं लेकरांना खायचं तर मग आपण जरा जास्तच बनवलेलं बरं पडतं. सगळं तेल नितळून घ्यायचं, ते पण चांगलं नितळायचं. त्यात जर थोडं पण तेल राहिलं ना मग आपण राहिले ते आता त्यांना गरम गरम नंतर बनवून देणार आहे. हे बघा, आता पापडावर मस्त शेजवान चटणी लावून घेणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलं जेवढी तिखट खाता ना तशी तुम्ही लावा, कारण की चटणी तिखट राहते. आणि यात ना मी टमाटो सॉस पण मिक्स केलाय. मस्त टाकून घेतलं. कांदा टाकून घेऊ, कोथिंबीर टाकून घेऊ. कांदा आपापल्या आवडीनुसार आहे. मोठं टाकलं, आलू शेव हे टाकून घेते. मसाला पापड तयार झाला. शेजवान चटणी टाकायची. कोणी कोणी हिरव्या मिरचीचा ठेसा नाही का असं पुदिना बिदिना टाकून करतं, पण मी तसा केला नाहीये. हे बघा, जरा पण नरम नाही का काय नाही, मस्त खायला एकदम चवदार आणि टेस्टी. चला असेच दुसरे पण बनवून घेते. पण मुलाला खायला पण दिलं, त्याला खूप आवडतं असं मसाला पापड. कारण हॉटेलपेक्षा ना घरीच छान असतं. आज सुट्टी 15 ऑगस्टची आहे बघा. इकडं खाणं पण चालू आहे, इकडे टीव्ही पण चालू आहे. छान झालं का रे? मस्त लागतं ना? नरम आहे का? नक्की करून बघा, खाऊन बघा, नंतर कमेंट करून सांगा. चला आता आपण दुसरे पण बनवू, कारण की आता चिवला पण बनवायचं. आनंदला दिला बनवून, चिवने अजून काही खाल्लं नाही, तिच्यासाठी आता बनवते. आता मी थोडी वेगळी पद्धत ट्राय करणार आहे, तर नक्की बघा. आता एक चिवला पहिलं एक बनवते. आता आपण कांदा कोथिंबीर टाकून घेऊ.
टमाटर टाकून घेऊ, आलू शेव टाकून घेऊ आणि आपले डाळिंबचे दाणे. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत बघू. तर पापड आहे ना हा पूर्ण असा करून घ्यायचा, म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, मीडियम ठेवायचं. हे बघ, पापड हा बारीक केला, कांदा टाकला, टमाटर टाकलं, शेव टाकली, डाळिंबचे दाणे टाकले, मस्त शेजवान चटणी टाकली आणि आता याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं. दोन्ही पद्धत ट्राय करा, कारण की दोन्ही पद्धत खायला एकदम टेस्टीच लागते. आणि हे बघा सगळा मसाला मिक्स झाला आहे बघा, खायला एकदम लागतं, नरम होत नाही हा पापड. हे बघा, नक्की दोन्ही पद्धत ट्राय करून बघा. मुलगी पण खायला लागली. आता मुलाला हे देऊन बघते. बाबे खाऊन बघ कसं झालंय, त्याच्यासारखी टेस्ट का वेगळी काय मला सांग. त्याच्यासारखी टेस्ट ना, वेगळी काय जाणवते तुला? नाही ना. मस्त असे बनवले, दोन्ही मुलांना आवडले, खाल्ले, कारण की दोन्ही पद्धत चांगली. आता जी आपण पहिली पद्धत केली ना ती मोठ्याने मुलं आवडीने खातात. बारके जर लेकरं असले ना ती मोठं त्यांना खाता येत नाही, म्हणून असं मस्त मिक्स करून द्यायचं, खायला एकदम टेस्टी लागतं. तुम्हाला आजचा मसाला पापडची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला कशी म्हणजे रेसिपी बनवली. कारण की मी घरगुतीच रेसिपी बनवते, जे मी बनवते घरामध्ये तेच तुमच्या संग दाखवते. मी असं हे नाही की बाबा व्हिडिओ दाखवायचा म्हणून काहीतरी वेगळं ट्राय करते. तर जे घरात मी मुलांना खायला बनवते, या मला स्वतःला बनवते, नवऱ्याला बनवते, भावाला बनवते, तेच तुमच्या संग पण शेअर करते मी. कारण की व्हिडिओ काढण्यासाठी रेसिपी बनवायला मला टाईम नाही आहे, त्यामुळे मी जे घरात शक्य मी बनवते, मी खाते, तेच तुमच्या संग शेअर करते. चला मंडळी, बाय बाय.